दशविधा धर्म की, महावीर भगवान की, आचार्य शांति सागर जी महाराज की, उत्तम तपधर्म की। व्हेरी गुड। आता आपण पहिल्या राऊंडला सुरुवात करतो आहे। सर आणि मॅडम, प्रथम राऊंड हा मुलांसाठी सांगते आहे। त्या राऊंडचं नाव ठेवलं आहे आय एम अ ब्रिलियंट। तर त्यामध्ये आपल्याला एक चिठ्ठी काढायची आहे, आणि त्या चिठ्ठीमध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे। यांना पहिला प्रश्न आलेला आहे, पाप किती व कोणते? पाप 5 आहे। बरोबर आहे, सांग। पाप 5 आहे। हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिक्रम। व्हेरी गुड। आज तिचं पुन्हा मला असं अभिनंदन करावंसं वाटतंय की मधात तिला बरं नव्हतं, पण मुक्तागिरीचा तो सीन इतका सुंदर तिने तयार केला। आजही तिला बरं नव्हतं, ती सकाळी म्हणे की मॅडम मी उद्या दिलं तर चालणार नाही का? पण मी म्हटलं तिला नाही, आजच देऊन दे, तुझं पण टेन्शन हळूच कमी होऊन जाईल। तर पुन्हा तिच्यासाठी खरोखर टाळ्या होऊन जाऊ द्या। तिच्यासाठी नाही, त्या ग्रुपसाठी सुद्धा। चला, आमचे 2 कॅन्डिडेट आलेले आहेत, त्यांचं स्वागत करा टाळ्यांनी। दुसरा प्रश्न दुसऱ्या गटाला जातो आहे। त्यांना प्रश्न आलेला आहे, उभं राहून उत्तर द्यायचंय, पूर्ण गटाने उभं राहायचंय। धर्म किती व कोणते? धर्म दान आहे। बरोबर आहे। उत्तम क्षमा, उत्तम मार्ग, उत्तम आर्य, उत्तम शौच, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम आत्मचर्य, उत्तम ब्रह्मचर्य। व्हेरी गुड। या गटाला 10 मार्क मिळतील। जनरली मुलं क्षमा, मार्ग, आर्जो असं नाव सांगतात, त्यांनी अगदी प्रॉपर सांगितलंय, उत्तम शब्द लावूनच सांगितलेला आहे। तर पुनश्च त्या गटासाठी टाळ्या होऊन जाऊ। तिसऱ्या गटाला प्रश्न येतो आहे। सन्मती ग्रुप उभे राहा। परमेष्ठी किती व कोणत्या? परमेष्ठी 5 आहेत। अर्हंत परमेष्ठी, सिद्ध परमेष्ठी, आचार्य परमेष्ठी, उपाध्याय परमेष्ठी व साधू परमेष्ठी। व्हेरी गुड। वर्धमान गटाला प्रश्न येतो आहे, कशाय किती व कोणते? कशाय 4 आहे। क्रोध, मान, माया, लोभ। महावीर गटासाठी प्रश्न येतो आहे, तत्व किती व कोणते? तत्व 7 आहे। जीव, अजीव, आश्रय, बंध, संवाद, निर्जरा, मोक्ष। आता हा दुसरा राऊंड घेण्यात येत आहे। याचे पहिले मी नियम सांगत आहे। बाउलमधून एक चिठ्ठी काढायची, ती द्यायची तुम्हाला, आणि त्यात जो प्रश्न विचारण्यात येणार आहे तर त्यात तीर्थंकरांचं नाव आणि चिन्ह
तुम्हाला चिठ्ठीमध्ये तीर्थंकरांचं नाव असेल आणि ते पाहून तुम्हाला त्या तीर्थंकरांचं चिन्ह आणि नंबर सांगायचा. एका बरोबर उत्तराला 10 गुण देण्यात येईल आणि एक प्रश्न जर चुकला तर त्याचे 5 गुण देण्यात येईल आणि जर प्रश्न नाही आला तर तो पुढच्या गटाला पास करू. तीर्थ म्हणजे धर्म आणि कर म्हणजे करणारे. धर्माचरण स्वतः करतात आणि इतरांनाही करायला लागतात. धर्माचरण करण्याचा आदेश देतात ते तीर्थंकर होत. तीर्थाचे कर्ता ज्यांच्या वाणीद्वारे जीव संसार सिंधूतून तरून जातात त्यांना तीर्थंकर म्हणतात. ते धर्मतीर्थाचा अर्थात मोक्ष मार्गाचा आपल्या दिव्य ध्वनीने उपदेश देतात. ते समोशरण आदी विभूतींनी सहित असतात आणि त्यांना तीर्थंकर नामकर्म नावाच्या सातिशय पुण्यकर्माचा उदय असतो. असे हे तीर्थंकर भगवान. चला तर आता पुढचा राऊंड घेऊया. दुसऱ्या राऊंडचे नाव आहे ध्यान करा तीर्थंकर आठवा. त्यांचं चिन्ह महावीर भगवान. 24 त्यांचं हे आहे आणि सिंह त्यांचं चिन्ह आहे. बरोबर आहे. आधी नाव सांगा. शेषनाथ भगवान. शेषनाथ भगवान यांचे चिन्ह आहे गेंडा. बरोबर बरोबर बरोबर. आता नंबर सांग. नंबर आहे 11. बरोबर आहे. बरोबर आहे. आता तिसऱ्या गट तुमचं चिठ्ठीत काय नाव आहे ते सांगा पहिले. एक उत्तर बरोबर आहे आणि एक चुकलेलं आहे. 5. शांतीनाथ भगवान होतं यांचं आणि ते आहे 16व्या नंबरचे तीर्थंकर. यांचं चिठ्ठीत नाव आहे शीतलदास भगवान. नीलकमल. दोन्ही उत्तर चुकलेले आहेत. शीतलनाथ भगवान कोणत्या नंबरचे तीर्थंकर आहे आणि त्यांचे चिन्ह काय आहे? ऑडियन्समध्ये विशेष करून समोर मुलींना
शीतलनाथ भगवानचं चिन्ह कोणते आहे? शीतलनाथ भगवान 10 नंबरचे तीर्थंकर आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे श्री वृक्ष. तर पुढच्या गटाला चिठ्ठी देण्यात येत आहे. चंद्र प्रभू. बंद करायला लावलं. चंद्रप्रभू स्वामी 11 नंबरचे आहेत आणि त्यांचं चिन्ह चक्र आहे. एक चुकलेलं आहे. चंद्रप्रभू भगवान कोणत्या नंबरचे तीर्थंकर आहेत? तर इथे दुसरी फेरी झालेली आहे. थोडासा आपण दरवर्षी कधी कधी फक्त चिन्ह विचारतो, थोडासा उलटा विचारण्याचा प्रयत्न केला, पण छान प्रयत्न सगळ्यांनी केला. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ ना. त्यानंतर तिसऱ्या राऊंड साठी मी स्वप्नीलला बोलवते. पवित्र सागरजी महाराज की. हा, दुसऱ्या गटासाठी चिठ्ठी काढण्यात येत आहे अतिवीर ग्रुप. समता सागरजी महाराज. व्हेरी गुड. समता सागरजी महाराज की. तिसऱ्या ग्रुपसाठी चिठ्ठी काढण्यात येत आहे संतती ग्रुप. हा, 4 नंबर. आचार्य प्रयोग सागरजी महाराज. प्रमाण सागरजी महाराज. बरोबर आहे, प्रमाण सागरजी महाराज. कदाचित आपल्याकडे ते आले नाही, कदाचित दर्शन त्यांचं कदाचित झाले नसेल, पण तिने नक्की टीव्हीवर शंका समाधान पाहिलेलं आहे आणि तिथे नक्की तिने त्या महाराजांना तिथे नक्कीच वंदन केलेलं आहे. प्रमाण सागरजी महाराज की. माताजी. माताजी. आई नंबर. विस्मिताश्री माताजी. गम्याश्री माताजी. गम्याश्री माताजी. चला, खूप सुंदर हा राऊंड झालेला आहे. पुन्हा एकदा गुरूंचा जय जयकार लावूया. आचार्य शांती सागरजी महाराज की. उत्तर चूक किंवा बरोबर मध्ये द्यायचं आहे आणि त्यासाठी टाइम तुम्हाला सांगितलेलाच आहे. अर्धा मिनिट वेळ आहे तुम्हाला. शक्यतो टाइमच्या आतमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील.
4. तुमच्यासाठी प्रश्न आला आहे उत्तर तुम्हाला चूक किंवा बरोबर असंच द्यायचं आहे फक्त. हा, मंदिरातील मूर्ती कोणत्या तीर्थंकराची आहे ते ओळखण्यासाठी त्यांच्या तळ हातावर चिन्ह असते, त्यावरील मूर्ती ओळखता येते. एकदम बरोबर आहे. पण चिन्ह कुठे असते माहिती आहे का तुम्हाला? हा, एकदम बरोबर आहे. उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्याला करेक्ट करायचं नव्हतं, पण त्यांनी करेक्ट सांगितलंय चूक असलेलं विधान सुद्धा. भगवान नेमीनाथांची निर्वाण भूमी गिरनार आहे. बरोबर, ट्रू. अरे वा, छान. उत्तर बरोबर आहे तुमचं. एकदम भगवान की जय. तुमच्यासाठी प्रश्न आहे. भगवान आदिनाथांच्या दर्शनासाठी जात असता एक बेडूक सम्राट सैनिकाच्या हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला. चूक. श्रीनिक राजाच्या हत्तीच्या पायाखाली बेडूक चिरडला गेला तर ते कोणते तीर्थ? बरोबर, एकदम बरोबर सांगितलं अन्वयनी. ते महावीर भगवानांच्या समोर शरणात झालेलं आहे. सध्या विस्मिताची माताजी नागपूर येथे आहेत. बरोबर. तिला प्रश्नही नंबर 1. चोरी करू नये हे पाप आहे. बरोबर. बरोबर आहे. बरोबर आहे ना? त्यांनी बरोबर शिकलेलं आहे. प्रश्न काय होता? चोरी करू नये हे पाप आहे, चोरी करणे पाप आहे. तर या गटाला 0 मार्क मिळेल आणि एकदा सर पूर्ण 4ही राऊंडचे मार्क सांगतील. महावीर भगवान की सर्वच लोक म्हणजे वीर, अतिवीर, सन्मती, वर्धमान आणि महावीर सर्वच लोक खूप छान खेळत आहेत. तर 4 राऊंड आपले इथे झालेले आहेत आणि 4 राऊंडच्या अंती आपण बघू. वीर ग्रुप एकूण 30 गुणावर आहे. त्यानंतर अतिवीर ग्रुप उत्कृष्ट म्हणजे अति वीर आहे. तो फार छान खेळत आहे आणि 4ही राऊंड मध्ये एकही त्यांचा गुण कमी झालेला नाहीये. 40 पैकी 40 त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर सन्मती ग्रुप एक प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आणि एका प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले नाही. त्या राऊंड मध्ये त्यांना 5 मार्क्स मिळाले होते. त्यामुळे 35 गुण त्यांचे झालेले आहेत. त्यानंतर वर्धमान ग्रुप एक उत्तर चुकलं त्यांचं, अशामुळे त्याचे 30 गुण झालेले आहेत आणि शेवटचा ते बिचारे कन्फ्यूज झाले आणि त्यामुळे फक्त 25. अशा प्रकारे सर्वांचे गुण आहेत. थँक्यू. यामध्ये तुम्हाला प्रथम एक चिठ्ठी काढायची आहे. ठीक आहे. त्या चिठ्ठीमध्ये तुम्हाला मागे पुढे असे अक्षर दिलेले आहे. त्याची तुम्हाला नीट जुळवायची आहे. त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे. ओके. तुम्हाला स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये असतं की नाही, त्या प्रकारचा हा प्रश्न आहे. नाव आहे शोधा म्हणजे सापडेल. शोधाल मग? ओके, सापडवा मग. ओके. वेळ आहे 1 मिनिटाचा आणि समजा गटाला तो प्रश्न आला नाही तर तो पास होईल आणि त्याचे 5 मार्क्स त्या दुसऱ्या गटाला मिळतील. पण त्यांच्यासाठी वेळ फक्त अर्धा मिनिटाचा असेल. ठीक आहे. सिक्वेन्स
तुम्हाला लावायचा आहे. मागे पुढे शब्द दिलेले आहे, त्याचा व्यवस्थित सिक्वेन्स लावून एक धार्मिक शब्द तुम्हाला त्यातून बनवायचा आहे. ठीक आहे. धर्माशी संबंधित तो शब्द राहणार आहे, आपल्या जैन धर्माशी संबंधित. ओके. व्हेरी गुड. खूप छान. कारण भावनांची आपण पूजा या 10 दिवसात करतो, त्यामुळे मुलांना लगेच हे उत्तर आलेलं आहे. खूप छान. नेक्स्ट. दशलक्षण. व्हेरी गुड. अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. थोडं डोकं चालवायचं आहे या गेम मध्ये मुलांना. समाधी मरण. व्हेरी गुड. शाबास. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. म्हटलं होतं ना आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे सगळ्यांना. समावशरण. एकदम छान. आणि आता 5वा ग्रुप, यांना कोणता शब्द आलाय पाहूया. नंबर 4. ओके. पंचपरमेष्ठी. व्हेरी गुड. एकदम छान. बरोबर उत्तर दिलेलं आहे. 5ही ग्रुपला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळालेले आहे. वेल डन. या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. इथे हजर आहे. 10:30 वाजले. कदाचित आपण घरी जाऊन झोपून गेलो असतो, पण खरोखर मामींचा उत्साह आणि याच्या आधी त्यांची तब्येत खूप बिघडलेली होती. तर मला तरी असं वाटतंय खरोखर आपण नक्कीच त्यांना नमस्कारच करावा. तर मामींनी मुलांसाठी 251 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. तर मी अनेकांत महिला मंडळ आणि जैन सेवा दल यांच्या वतीने मामींचे खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे सौ स्मिताताई महाजन यांच्याकडून 501 रुपये जाहीर झाला आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे फक्त नाव डिक्लेअर होत नाही, 501 रुपया पुन्हा जाहीर झाला आहे. खूप खूप धन्यवाद. पुढच्या राऊंडसाठी मी पुनश्च स्वप्नीलला आमंत्रित करते. फोटो त्यांना देण्यात येईल. ते क्षेत्र कोणतं आहे आणि कोणत्या राज्यात आहे. तर नाही, इथे बसलेले सगळे मुलं किती खूप हुशार आहेत आणि त्यांचं भूगोल शाळेमध्ये खूप पक्का झालेला आहे. तर त्यामुळे ते उत्तर देणार. यामध्ये तीर्थक्षेत्राचा फोटो दिला जाईल. बरेच फोटो आपल्या मंदिरांमध्ये, बालस्कार मंदिरांमध्ये पण वर लावलेले आहेत, चंदन मंदिरामध्ये पण आहे. थोडासा विचार करा. टीव्हीवर पण तुम्ही बघताच आणि त्या
क्षेत्राचं नाव कमीत कमी सांगितलं, क्षेत्राचं नाव सांगितलं तर 5 गुण आहे, राज्य सांगितलं तर 5 गुण आहे आणि हा राऊंड पास होणार आहे. नेक्स्ट गटाला दोन्ही सांगितलं तर 10 गुण निश्चित आहे. सर तयार आहे 10 गुण द्यायला तुम्हाला सगळ्यांना, घाबरू नका. नंबर 4. हा त्यांना फोटो द्या ना 4 नंबरचा. टाईम मॅडम आता सुरू करा. एक मिनिट. हा चालेल चालेल. पुष्कळ तिथपर्यंत पोहोचले. राज्य झालं काय? एक वेळ टाइम व्हायचा. हा तर या गटाने एक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. कसं श्रवण बेलगोळ कधी गोमतेश्वर म्हटलेलं आहे. तर त्याचे 5 गुण त्यांना मिळतील फक्त, आणि फक्त 5 गुणांसाठी तो नेक्स्ट गटाला 5 होईल आणि फक्त याचा अर्धा मिनिट त्यांना आहे. राज्य सांगायचे फक्त. कर्नाटक. व्हेरी गुड. आणि यांच्या गटाचा हक्काचा प्रश्न त्यांना विचारण्यात येईल. क्षेत्राचं नाव आणि राज्य. बिहार. राज्य बिहार. बिहार. हा आणि पावापुरी. व्हेरी गुड. म्हणजे बघा तुम्ही, पहिले राज्य आलं म्हणजे भूगोल चांगला आहे की नाही आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी क्षेत्र ओळखलं. म्हणजे खरंच त्या गटासाठी पुन्हा तयार होऊन जाऊ. म्हणजे किती खरोखर आहे. म्हणजे इतका कठीण राऊंड आहे बरं का, तो सोपा नाही आहे. आणि तिथे बसून एका मिनिटात सांगणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. होऊन जाऊ दे काय. करण्याची खर्ची.
जबलपूर. अरे वा. बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा आता हा राज्य सांगायचं आहे. MP. नाही नाही नाव चुकलं. हा, पुन्हा सांगू काही ना. हा बरोबर आहे. नाही नाही नाव नाव सांगा. जहाजपूर. हा बरोबर आहे. जहाजपूर बरोबर आहे. फोटो दाखवा. हा राज्य चुकलेलं आहे आणि यांच्या हक्काचे 5 मार्क त्यांना मिळेल आणि हा पहिल्या गटावर पास होतोय. फक्त राज्य सांगायचंय. राजस्थान. अरे वा. लावला डोला आणि मिळाले मार्क. बिलकुल यालाच म्हणतात लक. मी संजय संघ यांना आमंत्रित करते. संगीताचा राऊंड आहे आणि यामध्ये मी कॅसिओवर आरतीचे 2 वाजले तर ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याच्यानंतर जो नंबर तुमचा आहे त्याच नंबरचं एक आपण जे आपल्या धर्मामधले जे भजनं म्हणतो त्याची ट्यून वाजते ती पण ओळखायची आहे. नंबर तोच आणि जर एक ओळखलं तर 5 मार्क आणि दोन्ही ओळखले तर 10. ठीक आहे. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये तुमचा खरा फैसला होणार आहे आता कोण जिंकणार आहे तर म्हणजे हा राऊंड खूप महत्वाचा आहे. याच्यात नाही नो पासिंग होणार नाही. 5 आवाज येतो. आता हा ऑडियन्स कडे आहे सर. सांगा ऑडियन्स. मला वाटतं सगळ्यांनाच चांगलं आली असेल लक्षात. भवता कनिवार भवता कनिवार दशलक्षण पूजो सदा. जय बोलो दशलक्षण धर्म की. आता याच नाही थांबा ना त्यांना आता भजन बघायचं. 3 नंबरच भजनाची धून मी वाजवणार आहे की ओळखायचे तुम्हाला. ओके सर. म्हणा म्हणा. रंगमा रंगमा एकदम बरोबर. 5 मार्काची कमाई झाली. छान.
किती नंबर? उत्तर चुकलेलं आहे. खरं तर म्हणूनच दाखवायचं, पण उत्तरच चुकलेलं आहे. ऑडियन्स हे बोलो आदिनाथ भगवान की. आता भजन ओळखायचं पाचव्या नंबरचं. वा बरोबर. एकदम उत्तर बरोबर आहे. चला 5 मार्काची कमाई. ओळखलं पाहिजे. चुकलं तुमचं. आता प्रश्न हा ऑडियन्स सगळे मिळून म्हणतील. धन्य 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 आज घडी दरबार है महावीर दरबार हा महावीर पाचही नाव. नक्की व्हेरी गुड. बरोबर आहे. पाच गुण मिळालेले आहे. आणखी आता भजनाचा प्रश्न. किती नंबर म्हटलं? 4. ओळखाल का तुम्ही भजन? आहे खात्री? नक्की? बरं ठीक आहे. व्यवहार
काय करावं या प्रश्नाचं? ऑडियन्स एक नंबर काम आहे. अरे चला एनिवे मला वाटतं तुमचं आता भजन राहणार नाही का? एक आहे ना? महावीर भगवान की आपण म्हणतो, आपण मंदिरामध्ये हॉलमध्ये बसलोय, मंदिराच्या सानिध्यात प्रश्नपरीक्षा चालू आहे. महावीर गटाचे नाव दिलेले आहे आणि शेवटल्या गटाला प्रश्न होता आणि त्यांनाही भजन ज्याला म्हणतात क्षेत्राची महिमा. पुन्हा एकदा बोला महावीर भगवान की, अतिवीर भगवान की, वीर भगवान की, सन्मती भगवान की, वर्तमान भगवान की. व्हेरी गुड. जाहीर करावा. फार सगळे राहून फार छान झालेले आहे. तर आपण शेवटच्या नंबरवरून घेऊ. सर्वात शेवटच्या नंबरवर आहे महावीर ग्रुप. यांना 45 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे वीर ग्रुप. त्यांना 55 गुण मिळालेले आहेत. पण त्यानंतर 2 ग्रुप आहे, म्हणजे सन्मती आणि वर्धमान ग्रुप यांच्यामध्ये टाय झालेला आहे 60 आहे. आणि नो डाऊट पहिलेच म्हटलं तर अति वीर आहे तुम्ही, तर तुम्ही पहिल्या क्रमांकावर आहात 70 गुणांचा. तर आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आपल्याला तो टाय सॉल्व्ह करावा लागेल. तर एखादा राऊंड या 2 गटसाठी घ्यावा लागेल. आणि पहिला नंबर आपण अतिवीरला देऊ शकतो आणि तिसरा वीर ग्रुप. चला दुसऱ्या क्रमांकावर सन्मती आणि वर्धमान दोन्ही ग्रुप. सर्वांचे अभिनंदन. खरोखर या सर्वांचं खूप खूप अभिनंदन.
यामध्ये इथे येणारे कुठून खेळून आले आहेत, कोणी बरं नव्हतं, कोणी औषधी घेऊन इथे आले आहे, अशा पद्धतीने ते सर्व मुलं इथे जवळपास 23 विद्यार्थी इथे आलेले आहेत. तर या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी फलकलेखन करण्यासाठी पळसापुरे सर यांनी मदत केली, संगीत राऊंड घेण्यासाठी संजय संघ यांनी मदत केली, वेळ अचूकपणे दाखवण्यासाठी तळंकर मॅडमनी, डिजिटलच्या साह्याने राऊंड घेण्यासाठी स्वप्नील आणि आमचे व्हिडिओ तयार करण्यासाठी पुष्पक, या सर्वांचे मी जैन सेवादल यांच्या वतीने व अनेकांत महिला मंडळाच्या वतीने खूप खूप आभारी आहे. आणि भविष्यात सुद्धा मला असे सहकार्य मिळो ही इच्छा व्यक्त करून मी इथे हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.